भारत सरकारचे केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी.आर. पाटील यांची राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार अनिल पाटील, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ आणि पाडळसे धरण आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्याबाबत जलशक्ती मंत्रालयातर्फे सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरीसाठी सदर प्रकल्पाचा प्रस्ताव सार्वजनिक गुंतवणूक मंडळ PIB समोर सादर करण्यात आला असल्याचे नामदार सी.आर. पाटील यांनी यावेळी सांगितले. निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत व्हावा म्हणून पाडळसे धरण जन आंदोलन समिती सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांनी व खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी धरण समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, उत्तर महाराष्ट्र जल परिषदेचे विकास पाटील, समितीचे देवीदास देसले, प्रताप साळी, भरतसिंग परदेशी यांना सोबत घेऊन दिल्ली येथे सदर बैठक लावली होती. यावेळी नामदार अनिल पाटील यांनी सदर प्रकल्पाबाबत राज्य शासनातर्फे सर्व प्रकारे औपचारिकता पूर्ण करण्यात आल्याचे सांगत धरणाबाबत गतिमानतेने केंद्रीय स्तरावर प्रशासकीय पातळीवर प्रयत्न व्हावेत यासाठी आग्रह धरला. तर खासदार स्मिता वाघ यांनी नामदार सी.आर. पाटील यांना शेतकऱ्यांची संबंधित महत्त्वपूर्ण अशा या प्रकल्पात विशेष लक्ष घालण्याची विनंती केली. यावेळी धरण समितीच्या वतीने माननीय सुभाष चौधरी, रणजित शिंदे आदींनी खानदेशचे सुपुत्र जलशक्ती मंत्री यांच्याकडून अमळनेरसह 6 तालुक्याची जनता मोठ्या अपेक्षेने पाहत असून सदर प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश होण्याबाबत संपूर्ण 6 तालुक्यातील जनता आशावादी आहे असे सांगितले. अमळनेर शहरातील बाहेरपुरा भागात घरासमोर लावलेली दुचाकी भर दिवसा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार अमळनेर पोलिसात दाखल करण्यात आली आहे. राकेश जेठवा यांच्या मालकीची 30,000 रुपये किमतीची HF डिलक्स दुचाकी क्रमांक MH19DB 4340 घरासमोर लावली. ती अज्ञात चोरट्याने लांबविल्याने त्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील गोटू जगन्नाथ चौधरी यांचा 11 वर्षीय नातू गुरुहर्ष विनीता चौधरी याने बसमध्ये सापडलेले पैसे आणि बँकेचे पासबुक पोलिसांसमक्ष मूळ मालकास परत केल्याने विद्यार्थ्यांचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी कौतुक केले आहे. गुरुहर्ष हा शहरातील साने गुरुजी विद्यामंदिर शाळेत इयत्ता 5वीत शिक्षण घेत असून तो दररोज अमळनेर ते अमळगाव जा-ये करतो. 29 ऑगस्ट रोजी अमळनेर खवशीमध्ये त्याला खाली पडलेली प्लास्टिक पिशवी दिसली. त्यात बँक ऑफ बरोडा अमळनेरचे पासबुक व रोख रक्कम आढळली. त्याने ते उघडून पाहिले असता खोपरपट तालुका अमळनेर येथील रहिवासी लालसिंग हिलाल पाटील यांचे असल्याचे समजले. पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विकास देवरे व ठाणे अंमलदार व मिलिंद बोरसे यांच्या समक्ष लालसिंग पाटील यांना बोलावून ते दिले. यावेळी लालसिंग पाटील व पोलीस निरीक्षक यांनी गुरुहर्षचे कौतुक केले व बक्षीस देखील दिले. अमळनेर तालुक्यातील जानवे लोंढवे येथील घरासमोरून व खळ्यातून गुरे चोरीस नेल्याचा प्रकार घडला असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन शिवदास पाटील यांची 9,000 रुपये किमतीची गाय, 12,000 रुपये किमतीच्या 2 जर्सी जातीच्या वासऱ्या, 8,000 रुपये किमतीची 1 जर्सी जातीची गाय असे एकूण 29,000 रुपयांची गुरे चोरीस गेली आहेत. तर गावातील जगन नवल पाटील तर जानवे येथील महारू तेजपान पाटील यांची गुरे 31 रोजी रात्री चोरीस गेली आहेत. अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस हवालदार कैलास शिंदे हे करीत आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत झालेल्या माकडावर तालुक्यातील लोणचारम ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार करून 1 सप्टेंबर रोजी हिंदू रीतिरिवाजानुसार उत्तर कार्याचा कार्यक्रम देखील मनोभावे केला. संजय थोरात या तरुणाने माकडाला अग्निडाग दिला. सामूहिक वर्गणी जमा करत उत्तर कार्य हिंदू पद्धतीने केले. यावेळी सर्व समाजाच्या गावकऱ्यांनी केशवपन केले. त्यानंतर गंधमुक्ती कार्यक्रम केला. सर्व गावाने माकडाला श्रद्धेने श्रद्धांजली अर्पण केली. अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे झालेल्या हाणामारी प्रकरणी दुसऱ्या गटातर्फे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमळनेर पोलिसात ॲट्रॉसिटीसह अन्य कलमांखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रोहित संजय बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार
कामिल हुसेन खाटीक याच्या दुकानावर गेले असता वाद झाल्याने कामिल याने रोहितला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच सलीम खाटीक याने सुऱ्याने मानेवर वार केला असता रोहितने डाव्या हातावर तो वार झेलत चुकवला. हुसेन खाटीक याने लोखंडी जाळी मारल्याने त्यांच्या पाठीलाही दुखापत झाली. त्या ठिकाणावरून पळ काढून मेडिकल मेमो घेत रोहित याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात जबाब घेतल्यावरून अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. अमळनेर शहरातील विद्याविहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात डॉक्टर अनिल शिंदे तसेच कुबेर ग्रुपचे संचालक महेंद्र सुदा महाजन यांच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून कॅमेऱ्याचे लोकार्पण डॉक्टर अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. लोकार्पण प्रसंगी रवी पाटील, महेंद्र महाजनसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धरणगाव अमळनेर रस्त्यावर अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या इस्माला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 31 ऑगस्ट रोजी पहाटे घडली आहे. मयत भटू दगा चव्हाण हा रस्त्यावरील बॉबी हॉटेल समोर दुचाकी लावून रस्ता ओलांडून हॉटेलकडे जात असताना धरणगावकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देऊन अंगावरून वाहन चालवून 70 फूट घसरत नेले. त्यामुळे सदर इस्माचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर वाहनधारकाने न थांबता घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी अमळनेर पोलिसांत सदर अज्ञात वाहनकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील हे करीत आहेत. कुरे येथील पोलीस पाटील राकेश नाना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात 5 व 6 सप्टेंबर रोजी पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत राज्यभरातील 35 महाविद्यालयांनी प्रवेश पत्रिका पाठवलेल्या आहेत. स्पर्धेचे उद्घाटन UPSC उत्तीर्ण यशपाल पवार, PSI धनंजय कोळी आणि पोलीस राजश्री पाटील यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेची बक्षिसे पुढील प्रमाणे आहेत. प्रथम 10,000 रुपये, द्वितीय 7,000 रुपये, तृतीय 5,000 रुपये आणि उत्तेजनार्थ पहिले बक्षीस 2,000. सर्व दुसरे 1,000 रुपये इतके आहे. यांसह सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पिंपळी ते दहिवत फाटा कडेस जाणाऱ्या रस्त्यावर रूपचंद जगा महाजन यांच्या शेताजवळ 2 मोटरसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. दहिवत येथील मोटरसायकल चालक नासिर मेहमूद फकीर याने मोटरसायकल भरधाव वेगात चालवून समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने त्यावरील चालक सुरेश पुंडलिक महाजन राहणार पिंपळी यांचा मृत्यू झाला. याबाबत संजय पितांबर शेलकर राहणार पिंपळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नासिर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास विजय भोई हे करीत आहेत. घरची फरशी पुसायची आहे असं सांगून एका मागासवर्गीय महिलेला घरी बोलावून तिचा विनयभंग केल्याची घटना 29 ऑगस्ट रोजी लक्ष्मीनगर भागात दुपारी 3 वाजता घडली. एका मागासवर्गीय महिलेला संजय बोरसे याने घरची फरशी पुसण्यासाठी फोन केला. महिला घरात काम करीत असताना त्याने तिचा विनयभंग केला. महिला घाबरून गेल्याने त्या दिवशी तक्रार दिली नाही असे तिने फिर्यादीत म्हटले आहे. सदर महिलेने सोमवारी तक्रार केल्यावरून संजय बोरसे यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती कायदा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास DYSP सुनील नंदवाळकर करीत आहेत. बोरसे हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असल्याचे समजते.